बायकोला जाडी बोलवून खिजवणं एका नवऱ्याला चांगलंच महागात पडलेलं आहे। पत्नीला जाडी म्हटल्यामुळे एका पतीविरुद्ध चक्क गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा प्रकार घडलेला आहे मुंबईमध्ये आणि या प्रकरणी बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये महिलेनं तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे। पत्नी जाडी असल्यामुळे लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्या जाडेपणावर पतीनं तिला हिणवण्यास सुरुवात केली। अखेर पत्नीनं पोलिसांमध्ये धाव घेतली। पत्नीच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। ये तो गलत है, बोलना नहीं चाहिए। बीबी है ना, वो कुदरत ने दिया है, कोई आदमी बना नहीं सकता। मोटी है तो क्या हुआ, वो भी तो औरत है, वो भी तो औरत है ना। वन मैन शो है तो चलो दो आदमी अकेले बुलाया तो अच्छा है कि चलो प्रेम से बुलाया है मुझे। जो कंप्लेन किया वो सही किया है, उसमें कोई गलत नहीं किया है। बट ऑब्वियसली लेडी का ईगो हर्ट होता है ना। ही गोष्ट एकदमच निंदनीय आहे की आपली बायको जाडी आहे म्हणून आपण तिचा मानसिक छळ करावा। पहले तुमने सोचना चाहिए था शादी से पहले कि मोटी है या पतली है, वो तो आपने सोचा नहीं। अभी आप बोलते हो उसको कि मोटी है पतली है, पहले आपने सोचना। आपकी माँ भी कल उठ के पतली जाडी मोटी हो सकती थी, तो आपके पिताजी ने भी शादी की थी ना। पत्नीला जाडी म्हणताय सावधान, कारण पत्नीला जाडी म्हटल्यामुळे बीकेसी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालाय। बीकेसी मध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने इंदोरच्या मुलाशी लग्न केलं। लग्नामध्ये तिला 18 लाखाचे दागिने सुद्धा देण्यात आले। मात्र नंतर मुलाने तिच्याकडे आणखी पैशाचा तगादा लावला। तू एक मला कार घेऊन दे, त्याचप्रमाणे मला 10 लाखाचे अजून त्या ठिकाणी रक्कम दे। मात्र मुलीने ते देण्यास नकार दिला। या दोघांमध्ये वाद सुरू झाला। तेव्हा मुलाने तू जाडी आहेस, तुझ्याशी कोणी लग्न करू शकत नव्हतं, मात्र मी लग्न केलं। या जाचाला कंटाळून मुलीने अखेर बीकेसी पोलीस स्थानक गाठलं आणि या पतीविरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। अजून पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत। मात्र यापुढे पती जर पत्नीला या ठिकाणी जाडी म्हणत असेल तर त्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल होऊ शकतो। कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह तुषार रुपनवरे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।